महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे। इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं। त्यांनी भारतातील अनेक शहरांची नावं त्यांच्या सोयीनुसार बदलली। मुंबईला इंग्रजांच्या नाव बदलचा तसा काही उपद्रव तेव्हा तरी नव्हता, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान मुंबई नावासह जोडला आहे। भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे असं म्हणतात। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना तेव्हा विचारलं होतं की आपण संयुक्त महाराष्ट्र दिलं नाही तर काय होईल। तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी अगदी बाणेदारपणे उत्तर दिलं होतं, संयुक्त महाराष्ट्र दिला नाही तर महाराष्ट्रात काँग्रेस अजिबात निवडून येणार नाही आणि हा निर्णय महाराष्ट्र म्हणजे केवळ महाराष्ट्र नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या अस्मितेची ही बाब आहे। त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली। या मुंबईला इंग्रजांनी ठेवलेले बॉम्बे हे नाव मराठी माणसांना अजिबात पटत नव्हतं। त्यानंतर जनमानसात विचार करून केंद्र सरकारने बॉम्बेऐवजी मुंबई हे नाव कोणत्याही भाषेसाठी वापरावं असा निकाल देखील दिला। त्यानंतर मुंबईतील बंबई आणि इंग्रजीमधील बॉम्बे हे सगळे शब्द बाजूला पडले आणि बहुतांश नावं बॉम्बेऐवजी मुंबई करण्यात आली। पण त्यातही हायकोर्ट आणि IIT यासह इतर केंद्रीय संस्थांच्या नावात असलेले बॉम्बे हे नाव अजूनपर्यंत कायम आहे। याबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी IIT मधील आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी IITने मुंबईऐवजी बॉम्बे ठेवले, तोच बॉम्बे हे नाव आवडलं असं म्हटलं आहे। आता प्रश्न असा आहे की केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री ज्या राज्याचे आहेत त्या राज्यामधील एखाद्या गावाचं इंग्रजाळलेलं नाव बदललं तर त्यांना आनंद होईल का दुःख होईल। त्याचप्रमाणे 108 हुतात्म्यांचा प्राण अर्पण करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य बनलं आहे आणि यामध्ये मुंबई हा शब्द महाराष्ट्रातील जनतेचा आपला मराठमोळा शब्द आहे। त्या शब्दाशी संपूर्ण महाराष्ट्राचं जिव्हाळ्याचं नातं आपोआपच जोडलं आहे। असं असेल तर महाराष्ट्रात जनतेला काय वाटेल हे महत्वाचं आहे, कारण जितेंद्र सिंग यांना महत्वाचं काय वाटतं याचा विचार या जितेंद्र सिंग नावाच्या केंद्रीय मंत्र्यांनी केला पाहिजे। एखादी व्यक्ती केंद्रीय मंत्री आहे म्हणून त्यांच्या होला हो लावावा असं अजिबात शक्य नाही। त्यामुळे जितेंद्र सिंग यांना आमची विनंती आहे की कृपा करून तुमच्या आवडीनिवडी फक्त तुमच्या राज्यापुरत्या मर्यादित ठेवा, नाहीतर उरली सुरली बॉम्बेची नावं लंबी होतील, कारण तसे करण्यासाठी महाराष्ट्र तुफान वेगाने समर्थ आहे। महाराष्ट्रातील जनतेच्या सौजन्याने बॉम्बे हे मुंबईत सध्या कुठेतरी OSC म्हणून कायम राहिलं आहे आणि विनाकारण भांडवल करू नका। मंत्री झालेला प्रत्येक जण हुशार आणि विद्वान असतो, सर्व गुण संपन्न असतो, हे आता त्यांच्या पक्षातील जवळजवळ सर्वांनाच मान्य झालेलं समीकरण आहे। जितेंद्र सिंग साहेब, कृपा करून विनाकारण अशा प्रश्नांमध्ये वादविवाद करून आपला वेळ दौडू नका। तुम्हाला जे चांगलं वाटतं त्यांच्या मनात चांगला जप करा, पण महाराष्ट्राला विनाकारण नवीन आंदोलन करण्याच्या फंद्यात पडू देऊ नका। आधीच महाराष्ट्राचं बरेचसं नुकसान झालं आहे आणि त्याची चर्चा पुन्हा कधीही करू नका। तुर्तास एवढंच।